नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येसाजी कंक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक शूर आणि पराक्रमी योद्ध्यांचे पराक्रम ऐकल्यानंतर मनात विचार येतो की आत्ता जी संपत्ती आणि पैसा जोडण्यासाठी विकृत विचारांनी अतिउच्च कळस गाठलेली लोक पाहायला मिळतात, ती ही खरोखर त्यांची हीच भूमी आहे का, की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची वेळप्रसंगी आहुती द्यायला सुद्धा मागे पुढे न वळणारी माणसे होती। तो खरा या मावळ प्रांताचा इतिहास होता, तो खरा या महाराष्ट्राचा इतिहास होता, आत्ताच्या या लुटारू आणि गद्दारांचा नव्हे। येसाजी कंक नामक योद्ध्याची शूरगाथा म्हणजे महाराष्ट्राचा एक सुवर्ण अलंकारच आहे। येसाजी कंक यांचा जन्म राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुतोंडे येथे झाला। ते कंक कुळातील होते। त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक। कंक म्हणजे संस्कृतमधील गंगा। गंगा राजवंशातून आलेले कुलीन मराठा हे कंक यांचं मूळ आहे। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाऊल ठेवणारे सैनिक होते। ते गनिमी युद्धाच्या तंत्रामध्ये अत्यंत तज्ञ असे होते। प्रतापगडाच्या लढाईत त्यांचीच प्रमुख भूमिका होती। त्यांनी मध्यधुंद हत्तीबरोबर देखील लढा दिला होता। शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून मृत्यूपर्यंत ते महाराजांचे एक निष्ठावान मावळे होते। तसेच शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि सहकारी देखील होते। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर असं नाव देण्यात आलेलं आहे। स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागते, ते म्हणजे शूर शिलेदार येसाजी कंक। येसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य असं की ते अतिशय बलदंड शरीराचे होते। 100 हत्तीचं बळ असलेला माणूस अशी उपाधी येसाजी कंक यांना दिल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना येसाजींच्या सामर्थ्यावर किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग इतिहासाच्या पानामध्ये सुवर्णाक्षरानं नोंदवलेला आहे। 1676 ची गोष्ट आहे। राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले। आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतलं होतं। त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीसाठी निघाले। कुतुबशहाकडून महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले। महाराजांसोबत त्यांची काही विश्वासू आणि जवळची माणसे देखील होती। त्यात येसाजी कंक यांचा देखील समावेश होता। महाराजांनी दादा महालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वतःहून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले। महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मगापासून सतावत असलेला एक प्रश्न शेवटी विचारलाच की राजाजी, आपकी फौज तो बहुत बड़ी है, लेकिन इसमें हाथी क्यों नहीं? तेव्हा महाराजांनी येसाजी कंक यांच्याकडे बोट दाखवले। हत्तींना पण लोळविल असा हत्तीचे बळ असलेला हा माझा मावळा आहे। किती मोठा होता हा विश्वास। कुतुबशाह म्हणाला, हमें भी तो यह देखने का मौका मिल जाए तो बेहतरीन होगा। हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला। किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार करण्यात आली। सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणि मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली। आणि अखेर तो क्षण आला। हत्तीच्या चालीची येसाजींना जणू अपेक्षाच होती। त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवलं। जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत धरून तो थरार पाहण्यात दंग होते। हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाई हत्तीच जिंकणार याची जणू सर्वांनाच खात्री होती। पण केवळ येसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून ती प्रत्येक नजर तेथे हजर होती। येसाजींनी काही वेळ हत्तीला खेळवले। समोरचा इवलासा माणूस आपल्याने बधत नाही हे पाहून हत्ती अधिकच चवताळला होता।
तो सर्व शक्तीनिशी येसाजींना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होता, पण येसाजी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळवत होते. अजून काही वेळ असाच गेला. येसाजी खेळवत होते आणि हत्ती खेळत होता. सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली. येसाजी जणू याच संधीची वाट बघत होते. यावेळेस त्यांनी स्वतःहून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मातीत कमावलेल्या त्या बलदंड शरीराचा धक्का बसताच क्षणभर हत्ती देखील जागेवरूनच हलला. पण अचानक त्याने स्वतःला सावरत येसाजींना सोंडीत पकडले. पण येसाजी हार मानतील ते कसले. त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडेतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला. येसाजींनी घातलेला घाव हा त्या लढाईतला निर्णायक घाव ठरला. त्या जबरदस्त घावामुळे हत्तीचा सगळा जोशच उतरला आणि त्याने सरळ बाहेर धूम ठोकली. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. सर्वत्र येसाजींच्या नावाचा गजर होत होता. येसाजी देखील सर्वांना अभिवादन करत होते. इतक्यात त्यांची नजर महाराजांच्या नजरेला मिळाली आणि त्यांची छाती गर्वाने अधिकच फुलली, कारण त्या टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा त्यांच्या दृष्टीने मौल्यवान होता आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान. धन्य ते येसाजी आणि धन्य ती त्यांची निष्ठा. आज या येसाजी कंक यांच्या वंशजांच्या बद्दल पण थोडीशी माहिती आपण घेतलेलीच पाहिजे. शिवशाहीच्या पाऊलखुणा सर्वात जास्त उमटल्या असतील तर 12 मावळांच्या कुशीत. या पाऊलखुणांचा मागोवा घेत पुण्यातील तरुणांनी राजघर तालुका भोर गावाच्या परिसरात शिवछत्रपतींचे सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचे शिवकालीन समाधीस्थळ, राहत्या वाड्याचे अवशेष, अश्वस्मारक आणि अस्सल शिवराई नाणे असा ऐतिहासिक ठेवा उजेडात आणला आहे. येसाजी कंक यांचे वंशज सनी कंक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. इतिहास अभ्यासक करण बांदल यांनी या कामी सहकार्य केले. राजगडाजवळच्या राजघर या गावामध्ये येसाजी कंक यांचे वास्तव्य होते. याला उपलब्ध कागदपत्रे देखील साक्षी आहेत. 1927 मध्ये भाटघर धरणाचे काम झाले. त्यानंतर राजघरमधील नागरिक नव्या गावठाणात राहण्यासाठी गेल्याने येथील ऐतिहासिक अवशेषांकडे दुर्लक्ष तर झालंच. धरण झाल्यानंतर कंक यांचे वंशज प्रभाकर कंक, ज्ञानेश्वर कंक, अशोक, दत्ता, अण्णा, शरद आदी राजघरला तर नारायण कंक, भगवान कंक, गुलाब कंक, शशिकांत कंक हे भूतोंडे येथे राहायला गेले. रामचंद्र कंक यांनी डेहणे गावात स्थलांतर केले. या पार्श्वभूमीतून राजघर येथील अवशेषांविषयी सनी कंक यांच्याकडे पिढीजात परंपरेने राजघर येथील अवशेषांचा ऐतिहासिक माहिती जतन करण्यात आली आहे. या उपेक्षित अवशेषांची माहिती त्यांनी अभ्यासक बांदल यांना दिली. बांदल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समाधीची पाहणी केली. करण बांदलसह त्यांच्याबरोबर असलेल्या बऱ्याच साथीदारांनी येसाजी कंक यांचा वाडा आणि समाधी परिसराची साफसफाई केली. याच ठिकाणी त्यांना शिवराई नाणी देखील आढळून आले. या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारीमध्ये फोंड्याच्या लढाईत 1683 मध्ये येसाजी कंक यांचा मुलगा कृष्णाजी याने पराक्रम गाजवला होता. या युद्धात त्यांना वीरमरण प्राप्त झालं. त्यानंतर खुद्द संभाजीराजांनी राजघरला जाऊन कंक कुटुंबियांचे सांत्वन केले. कृष्णाजी कंक यांचा मुलगा चाहूजी याला सुभेदारी देऊन त्याचे नाव कृष्णाजी असे ठेवले. अशी या येसाजी कंक नावाच्या पराक्रमी योद्धा शूरवीराची आणि त्यांच्या वंशजांची अभिमान वाटावा असा इतिहास आहे. तर मित्रांनो, धन्य ते येसाजी कंक आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ, जय शिवराज, जय येसाजी कंक लिहायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय